नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार महाराष्ट्र अधिवास म्हणजेच डोमिसाईल प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यामध्ये मंत्री सरनाईक यांनी सांगितलं की ड्रायव्हिंग परवाना नवीन नियमावलीचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला असून मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवरती दंडात्मक कारवाई सुरूच आहे. या क्षेत्राचं नियमन करून राज्याला महसूल मिळावा आणि तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं शासन नियोजन करते. या नव्या व्यवस्थेनुसार बाईक टॅक्सी चालकांकडनं दररोज 5 रुपये महसूल जमा करण्यात येणार आहे. प्रत्येक राईड मागे 2 रुपये कल्याण निधीसाठी जमा करणं बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच वाहतूक नियमाचं उल्लंघन करणारे किंवा चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवणाऱ्यांवरती परिवहन विभागाकडनं कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यामध्ये आता बॅज देखील असणं बंधनकारक करण्यात आले आणि हा बॅज देण्यापूर्वी अर्जदाराची पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी करण्याची तरतूद देखील करण्यात आली. महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2026 नुसार अर्जदारानं खाजगी दुचाकी वाहनाद्वारे प्रवासी वाहतूक करता कामा नये. तसेच उर्वरित सर्व अटींची पूर्तता 1 महिन्याच्या आत करण्याच्या अटींवरती राज्य परिवहन प्राधिकरणानं उबेर इंडिया सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड आणि रोपेन ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच रॅपिडो आणि ओला या ॲग्रिगेटर कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रासाठी 30 दिवसांचा तात्पुरता परवाना देण्यास मान्यता दिली होती. अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा रोखण्यासाठी परिवहन विभागानं आणखीन कठोर भूमिका घेतली. तसेच राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वायुवेग पथकाकडनं परवान्याशिवाय बाईक टॅक्सी सेवा चालवणाऱ्या वाहन चालकांवरती सातत्यानं कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये 814 दोषी वाहनं आढळून आली. त्यापैकी 151 वाहनं जप्त करण्यात आली असून 14 FIR दाखल करण्यात आलेत. या कारवाईमध्ये 16,25,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. तर एप्रिल 2026 ते मे 2026 या 2 महिन्यांमध्ये 211 दोषी वाहनांवरती कारवाई करण्यात आली. त्यापैकी 66 वाहनं जप्त करण्यात आली असून 2.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ड्रायव्हिंग लायसन्समध्ये 1 ऑगस्टपासून मोठे बदल झालेत. 1 ऑगस्टपासून तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.